मला एक गोष्ट आतापर्यंत कळली नाही, हे लोक झाडाला अशी लाइटिंगचे पिळे का बरं मारत असतील. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी अर्चना आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता पाचोडला आलो म्हटल्यानंतर काहीतरी खायला घ्यावंच लागन, म्हणून सगळ्या मुलींचा आवडतीचा विषय म्हणजे पाणीपुरी घेऊन टाकली. मला कळतंय हे बघून तुमच्या पण तोंडाला पाणी यायला लागलं, पण आता त्याला मी काही नाही करू शकत. हा तुम्हाला 20 दिसायला लागले पण 50 आहेत. ते पाणीपुरी घेऊन मग निघाले गाडीकडं. शिव इतक्या लांबूनच म्हणायला लागला मला पण दी मला पण दी. त्याला म्हटलं चल आता बस गपचूप घरी गेल्यावर देते तुला. मग निघालो पाचोडवरून. तर पाचोडच्या चौकाचा व्ह्यू बघा कसला दिसतोय. बरं तुम्ही सांगा बरं, आता गाव भारी दिसतं का शहर भारी दिसतं? गावात तर शांतता असते पण शहरात सगळं गोंधळच असतो. चला करा कमेंट पटकन. आता या बिचार झाडाला कशाला आवडली असं बरं लाईटिंग. गावाजवळ येऊपर्यंत हे सूर्य मावळला आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला असं एवढा उशीर झाला होता. आता थंडी तर कमी झाली म्हणतात, पण जसा अंधार व्हायला लागन तशी थंडी जास्तच वाजती. तुमच्या तिकडे झाली का कमी थंडी? पाचोडला जाताना शिवनं मोठी कामगिरी केली म्हणून येताना पाठीमागच बसून आणलं. आता घरी आलो पण लाईटच गेली. हे दुःख फक्त गावाकडच्यांनाच माहिती. जाऊ द्या म्हणलं, असं पण लाईटीचा काही टाइम नसतो गावाकडे. घ्या आपलं पाणीपुरी खाऊन. आता पूर्ण फॅमिली खायला बसली म्हणल्यानंतर 2 मिनिटं लय झाली पाणीपुरी संपायला. आता या 2 चित्रांनी तर अशी पाणीपुरी खाली आणि म्हणे काय मुंग्याला पण आवडतंय गोड पाणी म्हणून टाकलं खाली. पाणीपुरी खाऊन काय पोट भरलं नाही म्हणून धनीने दिली भजे काढायची ऑर्डर. मग काय घेतले भजे काढायला. मी इकडे भजे तळते आणि ह्या मांजरी इकडे काय वास यायला लागला होता का. बरं ते जाऊ द्या, पण तुम्ही पूर्ण ब्लॉग बघता फॉलो कोण नाही करीत बरं. एवढे लोकल पुढे नेता आपल्या शेतकऱ्याला मागत होता काय. चला करा पटकन फॉलो. तोपर्यंत रामकृष्ण हरी.